हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण नेहमीच छान दिलखुलास नेहमी वेगवेगळ्या मुलाखती ज्या आहेत त्या नेहमी ऐकत असतो. आपली आजची मुलाखत ही फार वेगळी आहे, स्पेशल आहे आणि ज्या महिलांना वाटतं की त्या असं काही पुढे करू शकत नाही तर अशा महिलांसाठी अतिशय चांगलं एक्झाम्पल मी आज या मुलाखतीमध्ये घेऊन आलेली आहे. तर येस, आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत युनिक 9 प्रोडक्शनच्या आणि आई फाउंडेशनच्या फाउंडर आणि डिरेक्टर सई वढावकर मॅडम. सई मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर सई मॅडम ज्या आहेत त्या स्वतः फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करतात. फॅशन आपला जो सेगमेंट आहे फॅशनिस्ट या सेगमेंटमध्ये सुद्धा आपण त्यांची एक मुलाखत घेतोय. फॅशन सेगमेंट असू देत, फॅशन इंडस्ट्री असू देत, त्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की थोडंसं या फील्डकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय आणि तो दृष्टिकोन पॉझिटिव्ह का होतोय. तर मी म्हणेन की सई मॅम सारखे काही खूप चांगले ऑर्गनायझर आहेत जे चांगलं इनिशिएटिव्ह घेऊन पुढे येत आहेत आणि यातून खूप चांगला पॉझिटिव्ह विचार मांडतात. तर मॅडमनी नुकतंच आपल्या युनिक 9 प्रोडक्शनच्या माध्यमातून युनिक फेस ऑफ महाराष्ट्र 2026 याचं आयोजन त्यांनी केलं होतं. ही खूप मोठी फॅशन शो मधली एक कॉम्पिटिशन त्यांनी ऑर्गनाईज केली होती. या व्यतिरिक्त आई फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा कामं सुरू असतात. एक खरं तर एक फिमेल म्हणून, एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून जेव्हा इतरांना आपण प्लॅटफॉर्म देतो तेव्हा कसं वाटतं किंवा ही सुरुवात त्यांची कशी झाली, या सगळ्या गप्पा ज्या आहेत या मुलाखतीमध्ये होणार आहेत. सई मॅम, तुम्हाला तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि खरं तर आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा मला असं तुमची काय म्हणतात त्याला पर्सनॅलिटी बघूनच मला असं झालेलं की वाव, कॉन्फिडन्स असावा तर हा असा आणि पुढे जायचं तर मला माझं विजन आणि मिशन क्लिअर पाहिजे. तर येस, तुमच्या जर्नीची सुरुवात कशी झाली होती, तुम्ही या फील्डमध्ये कसं आलात? कारण या व्यतिरिक्त मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती खूप छान रील्स करताना पाहिलेलं आहे, ॲज अन इन्फ्लुएन्सर्स पाहिलेलं आहे की तिकडे छान काहीतरी तुम्ही नेहमीच क्रिएटिव्ह करत असता. पण इन टू इव्हेंट आणि इन टू दॅट ऑर्गनायझेशन फाउंडेशन याच्यामध्ये तुम्ही कशा आलात? पहिले तर मी आचार्य 90 FMचे आणि तुझेही खूप आभार मानते. थँक्यू. तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म मिळवून दिलात. सो तू पाहिलेस की मी म्युझिकल व्हिडिओज बनवते. Yes. कंटेंट माझं ते आहे. त्यातून मला हॅपीनेस मिळतो. जगाला काय मिळतं मला नाही माहिती पण मला हॅपीनेस मिळतो. Yes. म्हणून आणि त्यातूनच हळूहळू माझी ओळख एका व्यक्तीशी झाली की ते शो ऑर्गनाईज करायचे. सो मी माझ्या मिस्टरांसोबत बोलले की आपण पण हे करू शकतो का, पुढे स्त्रियांसाठी करायचं हे असं काही हे नव्हतं पण आपण पडू शकतो का काही, म्हणजे मला वेगळं काही करता येईल का. सो त्याच्यामध्ये पडले. त्यांच्यासोबत मी तो शो केला. सो आवडला. ठीक आहे म्हटलं. थोडा गॅप घेतला, 1 वर्ष. बरेच जण म्हटले की मॅडम आता तुम्ही तुमचा शो करा, आम्हाला आवडेल तुमच्या शोमध्ये. अगदी म्हणजे पुण्यापासून, म्हणजे पुण्याला मी असोसिएट पार्टनर असते, कशिश प्रोडक्शन म्हणून आहे त्यांच्यासोबत. तर ते पण स्त्रियांच्या हेल्थसाठी वगैरे, म्हणजे त्यांचं कशिश सोशल फाउंडेशन पण आहे, त्याच्या थ्रू ते काम करतात. सो मला पण काहीतरी करायचंच होतं स्त्रियांसाठी. तर म्हटलं चला आपल्याला पण एक प्लॅटफॉर्म मिळाला. तर त्यांच्यासोबत मी असोसिएट पार्टनर असते. 1 वर्ष झाले. 2-3 शोजमध्ये मी झाली असोसिएट. तर तिथल्या मॉडेल्सनी पण मला म्हटलं की मॅडम आता तुम्ही मुंबईत कधी करणार आहात. सो ठरवलं Yes. की आपण आता उतरूया याच्यामध्ये. सो युनिक 9 प्रोडक्शन्स लॉन्च केलं आणि आता माझा 2nd सीझन येतोय. फर्स्ट Yes. सीझन झाला युनिक फेस ऑफ महाराष्ट्र Yes. आणि आता माझा रनवे येतोय, युनिक रनवे, Yes. युनिक रनवे म्हणून. तर बघूया त्याच्यातून काय. खरं तर मॅम, बऱ्याच वेळेला आपण पाहायला गेलं की थोडासा वेगळा प्रश्न आहे की या फील्डमध्ये आपण जेव्हा येतो एकतर मोस्ट ऑफ दी ऑर्गनायझर हे मेल असतात. हा, देर आर फिमेल्स बट मग कल्चरल इव्हेंट्स किंवा असं काहीतरी त्या फिमेल ज्या आहेत त्या ऑर्गनाईज करतात. बट बिईंग अ फिमेल असा एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करणं हे किती डिफिकल्ट आहे, किंवा तुम्हाला असे इव्हेंट ऑर्गनाईज करताना कधी डिफिकल्टीज जाणवल्या, कोणत्या कोणत्या सिच्युएशन्स मधून तुम्ही जाता? डिफिकल्टी जास्त नाही पण आलेत. म्हणजे फक्त नावावरून मला आलाय एखादा मेसेज असा, बाकी मला जास्त काही डिफिकल्टी नाही. स्त्रियांनी जास्त हे दिलं मला की म्हणजे Support मॅडम केला. तुम्ही सपोर्ट केला की मॅडम तुम्ही नारी शक्तीची थीम हे करताय म्हणजे शो मधून पहिल्याच.
तर खूप रिस्पॉन्स चांगले आले की करूयात आपण. पार्टिसिपेंट्स म्हणजे 63च्या वरती होते. Yes. आता बघू नेक्स्ट शोला मला असं वाटतं 100च्या वरती असू दे. डेफिनेटली. पण मग तुम्हाला असं जाणवलं का कधी, किंवा तुम्ही आता इतक्या इव्हेंटमध्ये आहात, इतक्या फील्डमध्ये आहात, असं कधी फील झालं का की हा एखादा मेल जेव्हा ऑर्गनायझर असतो आणि एखादी फिमेल ऑर्गनायझर असते, कधी हा फरक असा जाणवतो की हा मेल ऑर्गनायझरचे इव्हेंट कसे असे थोडेसे वेगळे होतात, फिमेल ऑर्गनायझर्सला थोडं डिफिकल्ट जातं, असं कधी जाणवलंय तुम्हाला? जाणवलं. मी बऱ्याच ठिकाणी ज्युरी म्हणून असते बऱ्याच फॅशन शो मध्ये, तो थोडा फरक कळतोच. पण काय वाटतं तुम्हाला, काय काय यामध्ये बदल काय झाला पाहिजे? बदल फरक म्हणजे हाच की सपोज काही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल लेडीजना, तुला माहितीच आहे की म्हणजे लेडीजना याच्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जायचं पण असतं, म्हणजे स्वतःला पुढे न्यायचं पण असतं आणि कुटुंबासाठी काम पण करायचं असतं. सो पैसे कमी पडतात की मॅडम, म्हणजे खरंच आहे. आणि ते हो, मला fact कॉल्स आहे. आणि मेसेज आलेत की मॅम आम्ही हाफ पेमेंट केलं तर चालेल का, हाफ नंतर केलं तर चालेल का. तर हे मला असं वाटतं की कुठेतरी पुरुषाशी बोलण्यापेक्षा स्त्रीशी जास्त पटकन म्हणजे हे होतं, बोललं जातं. Yes. आणि प्लस तुला माहितीच आहे की पुरुष कसा कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊन पटकन बोलतो, तसं स्त्री कसं थोडंसं असं बाउंड्रीज मागेच असतात, असते, बाउंड्रीज आपल्याला. असतात. हा, हा. तर सो तसं जाणवतं थोडं कुठेतरी. आणि ठीक आहे. नाही, ते एक्झॅक्टली, म्हणजे मला असं वाटतं हा महत्वाचा मुद्दा आहे की कारण ऑफकोर्स आपण एक जेव्हा फिमेल लिडरला पाहतो, ती बऱ्याच गोष्टी खूप छान पॉझिटिव्ह आणि मॅनेजमेंट खूप चांगलं तिचं असतं, बट शेवटी आफ्टरऑल काही गोष्टी ठरवताना एक कुठेतरी सर्टन बाउंड्रीज असतात आपल्याला आणि त्यामुळे त्या कुठेतरी फॉलो कराव्या लागतात. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष सेगमेंटमध्ये आज आपण सई वडावकर मॅडम यांच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि त्यांच्या फील्ड विषयी किंवा त्यांच्या इव्हेंट्सच्या, त्यांच्या मॅनेजमेंट विषयी, त्यांच्या स्किल्स विषयी आपण बऱ्याच गोष्टी अजून जाणून घेणार आहोत. पण इथे तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुम्हाला तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आणि श्रोते, आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की आता ब्रेकपूर्वी तुम्ही ज्यांना ऐकलं, अर्थात आपल्या आजच्या पाहुण्या सई वडावकर मॅडम यांच्यासोबत आपली ही छान मुलाखत इथे सुरू आहे. सई मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्या युनिक 9 प्रोडक्शनच्या फाउंडर आहेत. त्याचबरोबर आई फाउंडेशन सुद्धा त्यांनी सुरू केलं. कुठेतरी इंस्टाग्रामवरती, रील्सवरती सुरू झालेली ही जर्नी जी कुठेतरी व्हर्च्युअल होती, जी आता फिजिकलमध्ये उतरली आणि त्यांनी स्वतःचा इव्हेंट जे आहे ते सुरू केले आणि नुकताच त्यांचा युनिक फेस ऑफ महाराष्ट्र 2026 हा इव्हेंट झाला. या व्यतिरिक्त आता पुन्हा त्यांचा नवीन एक आगामी इव्हेंट येणार आहे, त्याविषयी पण जाणून घेऊयात. परंतु आपण युनिक 9 प्रोडक्शन विषयी तर माहिती करून घेतोय, पण आई फाउंडेशन विषयी पण मला विचारायचंय की मुळात या नावातच सगळं काही आहे, जिकडे मातृत्व आहे, वात्सल्य आहे, प्रेम आहे. आई फाउंडेशन का, कसं आणि कसं सुरू झालं, म्हणजे आणि काय कॉन्सेप्ट होती त्याच्या मागे? कॉन्सेप्ट म्हणजे नाव तर म्हणशील तर आई. आपली आई कशी आपल्याला मायेने जवळ घेते वगैरे, तर मला असं वाटलं की का नको माझ्या फाउंडेशनचं नाव मी आई ठेवू, की जेणेकरून सर्वांना आपण आपलेसे वाटू, आईप्रमाणे वाटू, म्हणजे बरोबर. आपल्याकडे व्यक्त होतील लोक. या ह्याने मी आई फाउंडेशन नाव ठेवलं. आणि सो मी तुला म्हटलं की पुण्याला मी जसं कशिश प्रोडक्शन सोबत असोसिएट होते, तर ते काम मला स्वतंत्रपणे आई फाउंडेशनमध्ये लवकरच सुरू करायचं आहे. आम्ही स्लम्स एरियामध्ये जाऊन सॅनिटरी नॅपकिन्स डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. क्या बात आहे. तुला माहिती आहे की काही ठिकाणी असं आहे, म्हणजे आदिवासी पाड्यांमध्ये वगैरे पण याच्याबद्दल हे पण नाहीये, अवेअरनेस नाहीये की ते कसं यूज करायचं आणि ते यूज केलं पाहिजे. आता सुद्धा क्लोथ्स यूज करतात बायका, तर ते हायजेनिक नाहीये. सो त्याच्यासाठी मी, म्हणजे मला असं वाटतं की त्या स्त्रियांपर्यंत आपण पोचलं पाहिजे. मीच नाही, इतर पण कोणी फाउंडेशन्स स्त्रियांसाठी कामं करत असतील, पोचतही असतील काही, पण मला नाही वाटत की म्हणजे आदिवासी पाड्यांपर्यंत कोणी जात असेल. सो त्यांना अवेअर करायला पाहिजे की बरोबर,
हेल्थ इश्यूज भरपूर तुला माहिती आहे हो. की आपल्या स्त्रियांना जास्त पुरुषांपेक्षा जास्त हेल्थ इश्यूज असतात. असतात एक्झॅक्टली. सो सॅनिटरी नॅपकिनमध्ये आणि मी स्वतः आता माझी एजन्सी पण काढणार क्या बात आहे आहे. की सॅनिटरी नॅपकिनचं हे. वाव. म्हणजे ऍक्च्युली खरं तर हा खूप सोशल इश्यू आहे, म्हणजे मला हो. म्हणायचं झालं तर, कारण आपण खूप पुढे चाललोय निघून आणि आपण म्हणजे सॅनिटरी नॅपकिनच्या व्यतिरिक्त आपण बऱ्याच गोष्टी आता नवीन हे झाल्यात, लॉन्च झाल्यात, पण या व्यतिरिक्त आपण हे नाही पाहत आहोत की आपल्या मागे बरीच लोक राहिली आहेत आणि तिकडे कुठेतरी अवेअरनेस करणं गरजेचं आहे. आणि सई मॅम, खरं तर खूप चांगला विषय तुम्ही हातात घेतलाय आणि मला असं वाटतंय की फक्त इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून जी आपण एक चकाकी दुनिया असतो, त्या दुनियेच्या मागे जी दुनिया आहे खरी तर दडली आहे, तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचं पण तुम्ही काम करताय. आणि मुळात आदिवासी पाड्यांमध्ये अजूनही ती सिच्युएशन आहे जसं तुम्ही सांगितलं आणि तुम्ही ते काम करताय, तर खरंच त्यासाठी खूप शुभेच्छा आहेत. आणि डेफिनेटली आई फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या लोकांना खऱ्या त्या मातृत्वाची गरज आहे ते तुम्ही द्याल. येस. आणि आता पुढे वळूयात मॅम. खरं तर आई फाउंडेशन झालं किंवा युनिक प्रोडक्शन झालं, तुम्ही आता खरं तर या 2 मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळतायत. पण जसं मी तुम्हाला बघितलंय किंवा मला जसं माहिती आहे की तुम्ही या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असताना तुम्ही एका आईची, पत्नीची, सुनेची जबाबदारी सुद्धा सांभाळत असता. घरून कसा सपोर्ट मिळतो तुम्हाला? कारण जेव्हा तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदा कल्पना मांडली त्यानंतर तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला होता फॅमिलीमधून, काय सांगाल? खूप छान सपोर्ट मिळाला. म्हणजे हे आता व्हिडिओमध्ये बोलायचंय म्हणून नाही बोलत आहे, तुम्ही सर्वांनी पाहिलंय शोमध्ये नाही असं पण म्हणजे माझे मिस्टर सोबत असतात. येस. आणि सॉरी मी तुम्हाला आता ब्रेक करते. बिहाइंड द कॅमेरा सर इज देअर. येस. सो पहिले हे बघ, पहिले तर आपले आई वडील असतात लग्नाच्या आधी, त्यांचा सपोर्ट आपल्याला गरजेचा असतो फॅमिलीमध्ये. आफ्टर मॅरेज आपल्याला नवऱ्याचा सपोर्ट लागतो जास्त करून. बरोबर आहे. आणि बघ, आपण एकत्र फॅमिलीमध्ये असू तर सासू सासऱ्यांचा अर्थातच लागणार आहे, पण नवऱ्याचा पहिला पाहिजे असं मला वाटतं. आणि आज जे मी आहे ते त्याच्यामुळेच आहे. तो कुठेतरी बॅकला माझ्या बरोबर आहे, त्याच्यामुळे मी आज उभं राहू शकली आहे. बस इतकंच सांगेन. आणि माझ्या मुलाचा पण, की तो इतका लहान असून इतका समजूतदार आहे ना, तू पण पाहिलं शो मध्ये. खूप फॅमिलीचा सपोर्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपण काही करायला जाऊ. बरोबर आहे. आणि मी तुमची फॅमिली बघितली की ती कम्प्लीट तुमच्या बरोबर असते, अगदी मग तो इव्हेंट कुठेही असतो. आणि मला असं वाटतं की यातच सगळं गुपित दडलंय की तुम्ही एकटे चालण्यापेक्षा फॅमिलीला घेऊन सोबत चाललात तर मग म्हणतात ना की यश कदाचित लवकर तुमच्या वाटेला येऊ शकतं. मॅम, या व्यतिरिक्त आज बऱ्याच महिला आहेत ज्या काहीतरी करू इच्छित आहेत किंवा त्यांना या फील्डमध्ये यायचं आहे, पण भीती वाटते. आपण फॅशन शोचंच एक एक्झाम्पल घेऊयात. तुम्ही आज इतक्या महिलांसोबत काम केलं, आपल्याकडे इतक्या सगळ्या फिमेल कंटेस्टंट होत्या, पण तरीही अजून तुम्हाला वाटतं का की कुठेतरी महिला अजून बाहेर यायला घाबरतायत किंवा बाहेर येताना त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्नचिन्ह आहेत किंवा फॅशन शो सारखे इव्हेंट करताना त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत? मग एक ऑर्गनायझर म्हणून तुम्ही काय करता? खरं तर आत्ता जेव्हा मी शो केला ना, तेव्हा बऱ्याच अशा सिंगल मॉम्स होत्या की त्यांनी प्रश्न, म्हणजे त्यांच्या डोक्यात होतेच ते, आम्हाला ते जाणवत होतं की हा मॅडम असं, म्हणजे असं बोललं जातं, म्हणजे समाजातून पण असं बोललं जातं किंवा आपले जे रिलेटिव्ह वगैरे असं, तर त्यांना कुठेतरी बघ, आता जेव्हा आपण शो करायला काढतो तेव्हा 3-4 महिने तर त्या प्रिपरेशनला लागतातच. त्यातून मी अशी म्हणजे ऑर्गनायझर आहे की मी सर्वांशी संवाद साधते पर्सनली, ते मेसेजेस, कॉल्स घेणे वगैरे. त्यातून तुला खरं सांगू, आता शोज होऊन माझे 2-3 आठवडे झाले, पण आत्ता पण त्या काय करतायत त्यांच्या फील्डमध्ये आणि पर्सनली मी मेसेजेस पण दाखवू शकते. त्या मला विचारतात किंवा सांगतात, मॅम आमच्यासोबत असं झालं, आज मी हे मिळवलं, आता मी हे मिळवणार आहे या क्षेत्रात वगैरे, किंवा आता मी मॅम कार घेतली, इवन ते पण सगळं. तर मला असं वाटतं बायकांनी ना खरंच म्हणजे मागे राहू नये. कारण मी स्वतः पाहिलंय ना, मला आफ्टर म्हणजे चाइल्ड बर्थ जे पोस्टपार्टम डिप्रेशन असतं त्यामधून मी सुद्धा गेलेली आहे. आज जी सई उभी दिसते तर त्याच्या मागे खूप ह्याच्यातून मी पण आलेली आहे वरती. असे बऱ्याच गोष्टी असतात बायकांच्या, तुला माहिती आहे, फिजिकल असतात, मेंटली असतात, सामाजिक जे आपले सपोर्ट असतात त्याच्या बाबतीत पण. तर त्यांचा पण विचार करायला पाहिजे समाजाचा, पण पहिले स्वतःचा विचार करा. कुठल्याही स्त्रीने मागे राहू नका.
बोला, म्हणजे ज्यांच्याबरोबर तुम्हाला बोलावंसं वाटतं त्यांच्याबरोबर शेअर करा. काही म्हणजे आतमध्ये ठेवून. आणि एक आहे की मी पुढे आई फाउंडेशनमध्ये हे सुद्धा काम करणार आहे. तुला माहिती आहे हल्ली आता एन्झायटी, डिप्रेशन हे खूप झालंय. वाढत चाललंय. खूप. सो मी त्याचे पण सेशन चालू करणार आहे, कारण मी स्वतः त्याच्यातून गेल्यामुळे मला कळतंय की स्त्री किंवा आता तू बघतेस की लहान मुलांना सुद्धा अटॅक येतात. हो. तर ते का, तर त्याच्यावरती पण मी थोडाफार स्टडी करून मी काम चालू करणार आहे आई फाउंडेशन. क्या बात आहे, क्या बात आहे. कारण मला असं वाटतं की एखादी फाउंडेशन आपण जेव्हा सुरू करतो ना, त्याच्या मागे त्याचा हेतू हाच असला पाहिजे की ते फाउंडेशन लोकांच्या उपयोगासाठी कसं येईल बरोबर, किंवा त्याच्यातून लोकांच्या फायद्याचं काय कसं मी देऊ शकते. आणि मुळात तुम्ही जे विषय उचलले, तो सॅनिटरी नॅपकिनचा विषय असू दे, स्त्रियांसाठीचा विषय असू देत, किंवा आत्ताचा जो विषय आहे एन्झायटी आणि डिप्रेशन. आता जर आपण बघायला गेलं काउंट, तर मला तो परफेक्ट काउंट नाही सांगता येणार, पण आपण असं म्हणू शकतो की आज आपल्या अवतीभोवती आपण जर 10 लोक बसले असतो तर त्यातल्या 1 ते 2 लोकांना एन्झायटी आणि डिप्रेशनचा त्रास आहे. स्ट्रेस इतका आहे, त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट असणं, डिप्रेशन, आणि मुळात कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही यावरती काम करणार आहात, करतायत आणि रिसर्च करणार आहात. तर त्यामुळे खरंच त्यासाठी पण तुमचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे. मॅम, या व्यतिरिक्त तुम्ही स्त्रियांसोबत काम केलंय, जसं की आता सांगितलं की तुम्ही खूप फॅमिलियर त्यांच्यासोबत रिलेशन ठेवता, किंवा फक्त इव्हेंट पुरतं ते मर्यादित नाहीये की आज तू माझ्याकडे इव्हेंटला आलीस, आज इव्हेंट झाला, तू उद्या विसरलीस आणि नंतर तू तुझ्या कामाला लागली, असं नाहीये. तर कुठेतरी एक चांगलं रिलेशन तुम्ही मेंटेन केलंय. पण या व्यतिरिक्त तुम्ही लहान मुलांच्या कॅटेगरीमध्ये त्यांच्यासोबत जाऊन पण तुम्ही त्यांना खूप छान ट्रीट करता. म्हणजे मी आय रिमेंबर की तुम्ही खूप छान गोड त्यांच्यासोबत कम्युनिकेट करत होतात आणि ते सुद्धा मॅम करून तुमच्या मागे येत होते. सो एक त्यासाठी पण त्यांना समजून घेण्याची पण एक आपल्याकडे हे पाहिजे ना, कारण असं इव्हेंट म्हटलं की मुलं हे येतात, कॉम्पिटिटर्स मध्ये असतात, ते कॉम्पिटिशन मध्ये असतात. आणि मी एक गोष्ट नोटीस केली की तुमच्याकडे इव्हेंटमध्ये किड्स कॅटेगरीमध्ये सुद्धा बरेच कंटेस्टंट होते. आणि ह्या सगळ्या इतक्या कंटेस्टंटला, म्हणजे इतक्या स्टुडंट्सना, त्या लहान मुलांना कसं तुम्ही हँडल करता, किंवा त्यांचे पॅरेंट्स, मग त्यांचे ते जेवढे क्वेश्चन्स. खरं तर मला लहानपणापासून म्हणजे लहान मुलांची खूप आवड होती. त्यांना ट्रीट करणं माझ्यासाठी खूप नवीन नाहीये. आवड असल्यामुळे म्हणजे आपण गेलो तर ते येणार ग, असं असतं ते. सो काही नाही, त्यांच्या कलाने घेतलं की बरोबर होतं ते सगळं. पण आणि मुळात ते किती कॉन्फिडंट होते. बापरे, भरपूर भरपूर. जे आम्ही ग्रुमिंगच्या दिवशी जी लहान मुलं पाहिली होती ना, की ती म्हणजे त्यांच्या मागे मागे अरे हे करू शकतील की नाही असं वाटत होतं. काही प्रेशर होते, त्या मला वाटत होतं. पण शोला त्यांनी रॅम्प नुसता हलवून टाकला होता. सिरियसली, म्हणजे त्यांचा वर्क असू दे किंवा त्यांचं बोलणं. आणि मुळात तुम्ही त्यांच्याकडून तितकी तयारी घेतली होती. आणि पॅरेंट्सचा कसा रिस्पॉन्स मिळतो त्यांच्या? पॅरेंट्स किड्स पेक्षा पॅरेंट्स जास्त एक्सायटेड असतात की हा कोणती थीम मॅडम, आता सुद्धा रनवे करणार आहे ना, तर पहिले थीम बद्दल विचारलं जातं मला की थीम असेल तर कसं थोडंसं मुलांना पण थोडं मजा येते रेडी व्हायला. सो पॅरेंट्स जास्त एक्सायटेड असतात. क्या बात आहे. श्रोते हो, आज आपण सई मॅडम सोबत छान दिलखुलास गप्पाईकडे सध्या आपल्या सुरू आहेत. आणि फॅशनिस्टा आज किनारी या सेगमेंटमध्ये आपण सई मॅम यांना इथे ऐकत आहोत. पण ह्या गप्पा ज्या आहेत त्याच्या सुरू राहतील. तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण सई वडावकर यांना इथे ऐकत आहोत. आणि सई मॅम कडून आपण आई फाउंडेशन, युनिक प्रोडक्शन याविषयी आपण जाणून घेतलं. मॅम, युनिक 9 प्रोडक्शनच्या माध्यमातून तुम्ही नुकताच फॅशन शो ऑर्गनाईज केला होता. तुम्ही फॅशन शोला ॲज अ ज्युरी म्हणून बऱ्याच ठिकाणी जाता. त्या व्यतिरिक्त तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा ऍक्टिव्ह आहात. मला एक विचारायचं आहे, म्हणजे की ऑर्गनायझरच्या भूमिकेत गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की सध्या फॅशन शोकडे बघण्याचा किंवा फॅशन इंडस्ट्रीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललाय का? बदलत चाललाय की नाही मला इतकं
सांगता नाही येणार, पण बदलावा लोकांनी. कारण पहिले फॅशन शो म्हणजे शॉर्ट कपडे घालणं वगैरे असं काहीतरी असेल असं लोकांना वाटायचं, पण तसं नाही. आपण ट्रॅडिशनल राऊंड सुद्धा घेतो, इंडो वेस्टर्न राऊंड सुद्धा घेतो. त्यामधून सुद्धा स्त्रिया पूर्ण पेहराव, जसं की पैठणी म्हण, नऊवारी म्हण, तर नथ अगदी म्हणजे पारंपरिक look करून आपला, वेशभूषेमध्ये पण स्त्रिया रॅम्प वॉक करतात. तर असं काही नसतं की, तर बदलावा लोकांनी असा exactly. त्यांचा दृष्टिकोन. किंवा बऱ्याच वेळेला असं असतं ना की कॉन्फिडन्स नाहीये, मी काळा, मी गोरा, माझी तर असं हाईट पण कमी. येस, नाही, असं पण नाही. असं कुठले पेजंट हे करत नाही की कॉम्प्लेक्स वरून, हाईट वरून सुद्धा. आणि माझ्या पण पेजंटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये प्रोडक्शनमध्ये असं मी काही म्हणजे नियम ठेवले नाहीयेत, अटी, की तुमचं हाईटच इतकी पाहिजे किंवा तुमचा कॉम्प्लेक्सच असा पाहिजे. मी जो व्हिडिओ एक माझा बाईट दिला होता त्यामध्ये पण मी सांगितलं की युनिक फेस ऑफ महाराष्ट्र, याचा अर्थ हा नाही की तुमचा फेस खूप छान पाहिजे, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे. बरोबर आहे. बाकी- तुम्ही हा. ओव्हरऑल कॉन्फिडन्स म्हणा Yes. किंवा तुम्ही इतरांशी तुमचं वागणं कसं हा, आहे बरोबर, किंवा बरोबर. तुम्हाला सोशली काय प्रूव्ह हा. करायचंय. एक्झॅक्टली, तर ते हवंय, बाकी कॉम्प्लेक्स वगैरे मॅटर नाही करत. एक्झॅक्टली, खरंय. म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी या निमित्ताने का होईना आत्ताची जी येणारी जनरेशन आहे ती मला असं वाटतं खूप कॉन्फिडेंटली सगळ्या पेजंटमध्ये डेफिनेटली पार्टिसिपेट करू शकेल. कारण कुठेतरी एक भीती असते की पालकांना मुळात ती भीती असते की शो आहे, कशाला जायचं, हे सगळं होत असणार किंवा काय. तर त्या सगळ्या प्रश्नांवरती आता ती प्रश्न कुठेतरी मला असं वाटतं आपण खोडून काढायला काही हरकत नाहीये. कारण हे सगळं पॉझिटिव्ह इतकं करतंय. आणि मला जेन्युअनली असं वाटतं की एखादी स्त्री ज्या वेळेला फॅशन शो सारखी इव्हेंट ऑर्गनाईज करत असेल ना, तेव्हा ती डेफिनेटली दुसऱ्या स्त्रीच्या संरक्षणाची काळजी घेत असावी. कारण मी स्वतः Yes. माझ्या शो, आफ्टर शो नंतर तुला पण सांगितलं Yes, होतं yes, की yes. मला घरी पोहोचल्यानंतर पहिला कॉल और phone मेसेज message. करायचा. कारण ती आपली जबाबदारी मी समजते. माझा शो आहे तर माझी जबाबदारी, एक स्त्री म्हणून तरी ऍटलीस्ट. बरोबर, एक्झॅक्टली. मॅम, या व्यतिरिक्त खरं तर मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. तुम्ही आतापर्यंत बऱ्याच गोष्टी सांगितल्यात किंवा बऱ्याच गोष्टी आपण मी आता ऐकल्यात आपल्या युनिक 9 प्रोडक्शनच्या माध्यमातून किंवा आई फाउंडेशनच्या माध्यमातून. इथून पुढे आता आई फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही काय वेगळी कामं करणार आहात किंवा युनिक 9 प्रोडक्शनच्या माध्यमातून कोणते नवीन इव्हेंट घेऊन येणार आहात? आई फाउंडेशनमधून जसं मी मगाशी म्हटलं की आता तर सॅनिटरी नॅपकिनचं आम्ही डिस्ट्रीब्युशन करतच आहोत, पण डिप्रेशनवरती मला जास्त काम करायला आवडेल. कारण आत्ता आपण तेच बघतोय ना की लहान मुलांना सुद्धा अटॅक येत आहेत. तर ते असं का होतंय त्याच्यावरती काहीतरी स्टडी, रिसर्च करायला पाहिजे असं मला कुठेतरी वाटतंय. सो ते काम मी आफ्टर सॅनिटरी पॅड डिस्ट्रीब्युशन मी डिप्रेशन, एन्झायटीवरती काम करेन आई फाउंडेशनतर्फे. आणि युनिक 9 प्रोडक्शन मधून म्हणशील तर मी नारीला पहिला सन्मान करते. कारण Yes. मी पण नारी आहे आणि ज्यांच्यामध्ये स्किल आहे पुढे जाण्याचं किंवा सोशल वर्क ज्या करू शकतात, कारण मी सोशल वर्कर असल्यामुळे मी पहिलं ते पाहीन. कॉन्फिडन्स आणि घरातून सपोर्ट नाहीये पण काहीतरी करण्याची जिद्द आहे ज्या स्त्रीमध्ये, त्यांना घेऊन मी युनिक 9 प्रोडक्शनमध्ये पुढे जायला मला आवडेल. क्या बात आहे. मला मुळात आहे ना याच मला असं वाटलं होतं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड की हा आता मॅम म्हणतील की आता पुढचा हा शो लाईनअप आहे, तो शो लाईनअप आहे. आणि डेफिनेटली ते असणारच आहेत. पण या व्यतिरिक्त स्पेशली फिमेलसाठी जे कुठेतरी आहे ना की सॉफ्ट कॉर्नर आहे आणि तो असलाच पाहिजे की येस. तर खरंच तुम्ही जो कॉन्सेप्ट हातात घेतलाय त्यासाठी खूप शुभेच्छा आहेत. पण जाता जाता पुन्हा एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे की सगळ्या फिमेल्सना आणि मुळात ज्या फिमेल्स आहेत त्यांना सुद्धा आणि असे मेल्स जे इव्हेंट ऑर्गनायझर आहेत किंवा सगळ्यांना जे इव्हेंट ऑर्गनायझर आहेत आणि विशेष करून ज्या महिला ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये यायचंय अशा सगळ्यांना काय मेसेज द्याल? मेसेज हाच देईन की पहिले तर पेशन्स ठेवा. कुठल्याही कामामध्ये थोडासा वेळ तर लागतोच. पेशन्स ठेवा. फॅमिली सपोर्ट हा महत्वाचा असतोच. असं नाही की आपण फॅमिलीला सोडून कुठेतरी खूप पुढे जाण्याचं हे करू, तर फॅमिलीचा सपोर्ट पण आपल्याला लागणारच आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि ऑर्गनायझर्स नाही ठीक आहे, ऑर्गनायझर्स फिमेल, उलट मी म्हणते या क्षेत्रामध्ये फिमेल ऑर्गनायझर्सने अजून उतरावं. बरोबर आहे. माझ्यासोबत जसं अजून आहेत, बऱ्याच आहेत, तू पण पाहिलं असेल, आहेत बऱ्याच. सो अजून फिमेल ऑर्गनायझर्सने उतरावं जेणेकरून आपण अजून फिमेल्सना
पुढे जाऊन पुढे जाण्याची संधी देऊ शकू. बस. येस, क्या बात आहे. तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत आणि या मुलाखतीमध्ये आज आपण ऐकत होतो सई वडावकर यांना आणि त्यांच्याकडून आपण त्यांचे विचार काय आहेत किंवा त्यांना समाजामध्ये पुढे जाऊन कसं हेल्प करायची आहे लोकांना आणि समाजासाठी कसं एक चांगला एक्झाम्पल सेट करायचं आहे हे आपण इथे पाहिलं. आणि खरं तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली किंवा तुमचे जर काही फरमाईश असतील, डाऊट्स असतील, तुम्हाला जर काही आमच्याशी संवाद साधायचा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. सई मॅम, पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. आणि आई फाउंडेशनच्या माध्यमातून असू देत आणि युनिक 9 प्रोडक्शनच्या माध्यमातून असू देत, तुम्ही जी एक मोठी जबाबदारी हातात घेतलेली आहे ती जबाबदारी पूर्ण पाडण्यासाठी बाप्पा तुम्हाला पूर्ण बळ देव अशा शुभेच्छा तुम्हाला देते. आणि मुळात स्त्रियांसाठी जो एक तुम्ही छान विडा उचललाय किंवा अशा सगळ्या लोकांसाठी ज्यांना कुठेतरी आता थोडंसं फ्रेश आणि चांगलं पॉझिटिव्ह ठेवण्याची गरज आहे, आत्ताच्या धकाधकीच्या काळामध्ये कुठेतरी स्वतःला शांत ठेवणं गरजेचं आहे, तर त्यासाठी तुम्ही काम सुरू करताय. तर त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही इथे आलात म्हणून तुमचे मनापासून आभार. थँक्यू. मी पण आचार्य 90 FM आणि तुझे खूप आभार मानते की तुम्ही मला आज इथे बोलवलं. तर श्रोते हो, आपली ही आजची विशेष मुलाखत आम्ही इथेच आता तुमची रजा घेतोय. आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूब फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर आता मी आरजे कोमल सई मॅम सोबत तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.